मेळघाट क्षेत्र हा घनदाट वनसंपदेने व्यापलेला आहे। परिणामी अधूनमधून सागवान तस्करी व इतर वनउपज तस्करी झाल्याचे प्रकरण समोर येत असतात। असाच एक प्रकार मेळघाटातील प्रादेशिक वन विभागाच्या सुसरदा रेंजच्या कोल्डाढाणाच्या जंगलात घडल्याबरोबर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। 2 दिवसापूर्वी मध्य प्रदेशातील तस्करांनी उभी 15 सागाची झाडे या जंगलातून कापून लाखो रुपयाचे सागवान चोरून नेल्याची माहिती वनसूत्रांपासून प्राप्त झाली आहे। तब्बल 30 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज असल्याने अमरावती वनवृत्तात दहशत पसरली असून संपूर्ण विभागात धावपळ दिसून येत आहे। प्राप्त सुसरदा बीटमधील कोल्डाढाणाच्या जंगलातील वनखंड क्रमांक 1233 च्या घनदाट अरण्यात जवळच्या मध्य प्रदेशातील तस्करींनी स्थानिक नागरिकांकडून माहिती प्राप्त केल्यावर चोरीचे नियोजन करून सोमवारच्या पहाटे 12 ते 15 सागाची 40 ते 60 फूट उंचीची परिपक्व झाडे तोडण्याच्या धाडसी चोरीला कार्यान्वित केले। सावलीखेडा गावातून कोल्डाढाणाकडे 10 चाकी ट्रक गेल्याची माहिती आहे। इलेक्ट्रॉनिक पॉवर आरा मशीन जनरेटर संचालित करून अवघ्या 2 तासात 25 लाखाच्या किमतीची 15 झाडे पाडून झाडाचा गाभा भाग असलेले लाकूड ट्रकमध्ये लोड करून त्याच मार्गाने परत गेले। परत तुकईथड किंवा खिडक्या मध्य प्रदेश गावाच्या मार्गाने चोर निघून गेले। या मार्गावर वन तपासणी नाका नाही हे विशेष। माहिती प्राप्त होताच नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी डेहनकर यांनी मौक्यावर पोहोचून पंचनामा केला व नुकसानीचा अंदाज घेतला। सहाय्यक वनरक्षक पराळ घटनास्थळावर पोहोचले। मागील 20 वर्षात या प्रकाराची नियोजित वृक्षतोड झालेली नाही म्हणून प्रकरणाला गंभीरतेने घेण्यात येत नाही। वनपाल बांगरे सुट्टीवर होते तर वनरक्षक अखंडे हजर असताना तस्करांनी नियोजित धाडस करून मेळघाट वन विभागाचे नाकच कापून नेलेले आहे। एका माहितीप्रमाणे 10 दिवसापूर्वी अशाच प्रकारे 10 ते 12 झाडे तोडून चोरांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याची गंभीर माहिती आहे। या जंगलात 12 तांडा बिरोटीच्या जंगलातून सालईचे डिंक आणि वन्य प्राण्यांची अवयवे तस्करीने मध्य प्रदेशातील खकनार भागात नेण्यात येतात। बुरानपूर वनमंडलातील अधिकाऱ्यांसोबत समन्वय करण्याची आवश्यकता आहे। धारणी येथून तस्मीन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।